मला कमाल वाटते बर का त्या बायाच्या, ज्यांचे सहमतीचे संबंध पुरुषासोबत असते आणि त्यानंतर गाजा वाजा व्हायला काय कुटाने वाढायले की त्याच्यावर खापर फोडी त्यात आणि मग म्हणतात त्यानं हिने भंग केला, माझ्यावर बलात्कार केला. आणि इकडं तर तो त्याच्या घरात, त्याच्या दारात, त्याच्या व्हॉट्सअपात, त्याच्या फेसबुकात, त्याच्या कस्यात, त्याच्या बस्यात घुसलेला असतो. हा, आणि पुन्हा त्याच्यावर इनेभंग, बलात्कार, छेडलं, काय काय केलं, काही बी त्याच्यावर मग टाकायचं. विचार येत नाही का बरं अशा बयाला की जे गडी आपल्याला असा खुश करतोय, आपल्याशी आपल्या सहमतीनं आपल्याशी संबंध ठेवतोय, इच्छा आपल्या पूर्ण करतय, आपल्याला आनंद देतय, त्याच्यासोबत आपण एक क्षण काही घालवले असते, त्यानं ते आनंद देऊन आपण त्याच्यात सुखावून गेलेलो असतो. हा, आणि पुन्हा त्याच्यावरच पलटायचं आणि पुन्हा त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. आणि गुन्हे दाखल केल्याच्या नंतर असा विचार येत नाही का बरं की त्या पुरुषाचे असे पेपरमध्ये नाव येते, एका काय म्हणतात त्याच्या साऱ्या बातम्यानं त्याच्या साऱ्या इज्जतीचा कचरा होतोय. लिंगपिसाट, फलाण्यानं केला बलात्कार, फलाण्यानं केला विनयभंग. हा, ते किती माणसातून उठतोय, किती समाजातून उठतोय, किती त्याच्याकडे बघण्याच्या नजरा असतात, हे असतात. ह्या अशा पुरुषाबद्दल बोललं बरं का, ज्याची जो सहमतीने संबंध ठेवतोय. हा, त्यांना असं काहीच वाटत नाही ह्या पुरुषांचं की ज्यांच्यावर आपण विनयभंगाचे गुन्हे दाखल करतो, बलात्काराचे करतो आणि पुन्हा सेटलमेंट सुद्धा करतो. हे सेटलमेंट केलेल्या काही गुन्ह्याचे पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत, पब्लिक डोमेन मध्ये आम्हाला ते दिसतंय. आणि ह्या दुसऱ्याला सांगतात की तुमचे फलाण्याजवळ बिस्ताण्याजवळ फलाणं होतं, बिस्तानं होतं. तुमचं कामच ते आहे का की ही याच्याजवळ झोपली, ती त्याच्याजवळ झोपली, ह्या लॉजवर गेली, त्या हाटलीत गेली, हिथं खाली केले, तिथं आबर्षण केले, तिथं लेकरं पाडले, तिथं ह्या अधिकाऱ्यासोबत, तिथं मंत्र्यासोबत. हेच सांगितलंय का माय समाज कार्यामध्ये करायचं? हीच समाजसेवा असते का? हा, हे दलालपणा सोडून द्यावत ना, लय दलालपणा झाला यो. हा, दलालाच्या वरलं सुद्धा आणि त्या काय म्हणतात ना, व्यवसाय ज्या महिला करतात त्यांना सुद्धा म्हणजे त्या तर फार त्यांच्यावर मजबुरी असते म्हणून त्या करतात. पण हे तर त्याच्या पलीकडे उगा समाज त्याला नाव ठेवतो, पण त्यात तर तुम्ही त्याच्या पलीकडच एवढे थडखलास. हा, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की आमचे कुणा संघ संबंध, आम्ही कुणाजवळ झोपायला, आम्ही कुणाजवळ झोपू द्या. तुम्ही काय आमचं लायसन थोडंच काढलं इथलं? नाही ना, आमचं अंग आहे, आमचं शरीर आहे, आमच्या अधिकारात आम्हाला कुणाजवळ जायचंय, कुणाजवळ हे करायचं.